तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रभर त्याचे पडसादसुद्धा उमटून येत आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये काल अहमदपूरमध्ये एक आत्महत्या झाली. तसंच शिरोळपाल तालुक्यातील उमरदरा येथील माजी सरपंचानं आत्महत्या केली चिठ्ठी लिहून आरक्षणासाठी. व गोंद्री येथील एका युवकाने गळफास घेतला. अशा अनेक घटना घडत आहेत. खरं तर आता सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये साखळी उपोषणासाठी मराठा समाज बांधव बसलेले आहेत. आपण त्यांच्या काय भावना आहेत त्यांना विचारूया. काय सांगाल, आपण उपोषणाला बसला तिथे? गेली 40 दिवसाचा अल्टिमेट देऊनही सरकारने आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही. आदरणीय मनोजी जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. आजचा तो 6वा दिवस आहे. त्यांनी आव्हान केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना की ही लढाई आता एकट्याची राहिली नसेल तर समाजातल्या शेवटच्या घटकाची आहे. म्हणून गावोगावमध्ये काही निर्णय घेण्यात आले. तशाच निर्णयातला एक निर्णय निलंगामध्ये घेण्यात आला आणि तो सर्व समाज बांधव सकल मराठा समाज एकत्र येऊन तो निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयामध्ये आज निलंगा या ठिकाणी एक केंद्रीय निलंगा तालुक्याचं केंद्रस्थान म्हणून या ठिकाणी आज ह्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे. तालुक्यामध्ये जसं झालं आहे तसं इथंसुद्धा काही नियम या ठिकाणी आजच्या आमच्या उपोषणाचे आहेत. हे कुठल्याही राजकीय क्षेत्रातल्या दोन्ही पक्षाच्या विरोधी आणि सत्तेतल्या लोकांनीसुद्धा किमान इथं न येता आपापल्या स्तरावर आपापल्या पुढाऱ्यांपर्यंत जाऊन आपलं मत मांडावं. पण एक दिवसाचा उगाचच येऊन कुठल्या तर उपोषणाला पाठिंबा कागदाचं एखादं पत्र देऊन आम्ही तुमचं समर्थनावं या स्टंटला आता आम्ही कंटाळलेलो आहोत. आणि म्हणून आता आम्ही हे स्टंटबाजी न करता खरोखर आमचं हे वास्तव आहे. म्हणून सकल मराठा बांधव या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत. आजचा दिवस साखळी उपोषणाचा आहे. कदाचित उद्या जरांगे पाटलांचा निर्णय वेगळा झाला तर त्या पद्धतीनं आम्ही पुढचा पाऊल उचलणार आहोत. बऱ्याच ठिकाणी अमरण उपोषणं चालू झालेली आहेत. कदाचित उद्यापासून याही ठिकाणी अमरण उपोषणाला चालू होऊ शकतं. काय सांगाल, जरांगे पाटलाची तब्येत वरचीवर खालावत आहे. खरं तर सरकारनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? मुळामध्ये ज्यावेळेस जरांगे पाटील यांनी उपोषणाचा पहिला टप्पा सुरुवात केलेला होता त्यावेळेस शासनामध्ये असणारे आमदार, खासदार, मंत्री, संत्री ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना उपोषणस्थळी म्हणजेच अंतरवली सराटीमध्ये भेटण्यासाठी गेलेले होते आणि त्यांना विनंती करून 30 दिवसाचा वेळ मागून त्यांना उपोषण सोडण्यास सांगितलेलं होतं. 30 दिवसाचा वेळ मागितलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसाचा तुम्हाला वेळ दिला. जर तो वेळ अपुरा पडत होता तर त्याच वेळेला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्हाला 2 महिने अवधी द्या, 3 महिने अवधी द्या. तुम्ही 30 दिवसाचा अवधी मागता, 40 दिवस दिले तरी आणखीन वेळ पुरेसा पडत नाही म्हणता. मुळात यामध्ये सरकारची अशी मानसिकता दिसून येते की मराठा समाजांना आरक्षण देण्याची मुळामध्ये सरकारच्या मनातच इच्छा नाही. कारण मराठा हा एक जात नसून मराठा एक समाज जोपर्यंत सरकार मान्य करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये जी कुणी बसलेले आहेत त्यांची मानसिकता मराठ्यांना आरक्षण देण्याची होणार नाही. आज जर आपण बघितली तर मनोज जरांगे पाटलांची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे. त्यांनी अन्न, पाणी, औषध वगैरे पूर्ण घेण्यास नकार दिलेला आहे. जर कदाचित शासनानं गांभीर्यानं घ्यावं, कदाचित जर मनोज जरांगे पाटलाच्या जीवाला जर धोका झाला तर शासनाला हे जे आंदोलन उभा टाकलेलं आहे हे कोणत्या भावामध्ये पडेल? आजपर्यंत भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या पाठीवर कधी नव्हे ते कुठल्याही जातीचे, पक्षाचे, माझं तमाम पक्षांना, राजकीय पक्षांना या ठिकाणाहून आव्हान आहे, तुम्ही सर्व पक्ष मिळून 1.5 कोटी लोक एकत्र आणून दाखवा. आम्ही म्हणाल ते गुन्हेगारी द्यायला तुम्हाला तयार आहेत. एक मनोज जरांगे पाटील आमचा योद्धा आवाज देतो आणि त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देत 1.5 कोटी मराठे आंतरवली सराटीमध्ये एकत्र येतात. याचा अर्थ मराठ्यांमध्ये आता एकी झालेली आहे, आरक्षणाची गरज झालेली आहे. आणि जर शासनानं जर आरक्षण दिलं नाही तर शासनाला येणाऱ्या काळामध्ये त्याच्या जळा सोसाव्या लागतील. याची शासनानं दखल घ्यावी. आपण पाहिलं की खरं तर शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशा या मराठा समाज बांधवाच्या भावना आहेत. आपल्यासोबत महिला भगिनीसुद्धा आपल्या आहेत. त्यांनासुद्धा विचार की त्या इथं बसलेल्या आहेत उपोषणासाठी. नेमकं काय मागणी आहे तुमची? शासनात काय मागणी आहे? आपण इथं कशासाठी?
आमची मागणी मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आणि आमचं मराठा समाज रक्ताचं पाणी करेपर्यंत लढतोय, तर शासनाने याची दखल घेतली पाहिजे. शासन फक्त मराठा आरक्षण न देण्याची कारणे शोधत आहे, परंतु आमचा मराठा समाज आता शांत बसणार नाही. मनोज जरांगे पाटील आम्हाला शांततेच्या मार्गाने पुढे चला आणि शांततेच्याच मार्गाने उपोषण चालू ठेवा असं म्हणत आहेत, म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु यदाकदाचित मनोज जरांगे पाटलाला जर काही झालं तर हा मराठा समाज शांत बसणार नाही, कारण आम्ही मराठे बुद्धीच्या जोरावर स्वराज्य घडवणाऱ्या शिवरायांच्या रक्तातले आहोत. म्हणून आम्ही नंतर शांत बसणार नाही. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवावं आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं, एवढीच माझी मागणी आहे. प्रत्येकाची मागणी अशी आहे की सरकारने आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या मराठा बांधवांच्या भावनाचा आदर करावं आणि या सर्व प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं असं सुद्धा या ठिकाणी समाज बांधव म्हणत आहेत. परंतु खरा मुद्दा हा आहे की मराठा समाज बांधव जे आहेत त्यांचं हे जे उपोषण आहे आपण जिल्हाभरामध्ये बघतोय. काल 3-4 अशा घटना झाल्या की तरुण मुलं आत्महत्या करतायत. खरं तर याकडं हे तरुण कसे बघतात, काय सांगाल? तरुण मुलं इथं आत्महत्या करतायत, खरं तर हा योग्य मार्ग आहे? आम्ही सुरुवातीपासूनच आव्हान केलेलं आहे तरुणांना की आत्महत्या करणे हा काही पर्याय नाही. आत्महत्या करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवाच्या सर्वांना विनंती केलेली आहे की आपण आत्महत्या मार्ग स्वीकारायचा नाही. आत्महत्या करून आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल तर सरकारच्या विरोधामध्ये आपला लढा तीव्र करणे हाच आपल्याला एकमेव पर्याय आहे. आणि त्यामुळं माझंसुद्धा सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की आपण कोणीही टोकाची भूमिका घ्यायचं नाही, आत्महत्या करायची नाही. कारण आत्महत्या केल्यानंतर आपलं जे परिवार आहे आपल्या पाठीमागं असणारं त्यांची परवरिश करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसतो. त्याच्यामुळं आपण आत्महत्या हा पर्याय निवडायचा नाही. आपण पाहिलं की समाज बांधवाचं असं सुद्धा म्हणणं आहे की आंदोलनं करा परंतु आत्महत्या करू नका, आत्महत्या पर्याय नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.